तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतोय, परंतु आता इथून पुढे तुमच्या कामाचे रेग्युलर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून ठेवा। आता मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत जो 16 हप्ता मिळणार आहे तो कधी रिलीज होणार आहे, त्याची काय डेट आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, खरी माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते हे तुम्हाला पहिलेही माहिती आहे। तर मग चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, पीएम किसान सम्मान निधी योजना ही एक केंद्र शासनाची योजना आहे जी शेतकऱ्यांसाठी राबवली जाते, ज्याच्या मार्फत मित्रांनो हर 4 महिन्याला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये जमा केले जातात। ही माहिती आपल्या सर्वांनाच आहे, परंतु मित्रांनो बरेच सारे असे शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यावरती अजूनही पीएम किसान सम्मान निधी योजनेचे पात्र असूनही पैसे 2000 रुपये क्रेडिट केले जात नाही किंवा जमा होत नाही। तर मित्रांनो, अशा पात्र शेतकऱ्यांसाठी एक शेवटची संधी समजून घ्या मित्रांनो। येणाऱ्या 22 तारखेपर्यंत KYC कंप्लीट करून घ्यायचे अशा पात्र शेतकऱ्यांना ज्यांचे पैसे पेंडिंग राहतात किंवा त्यांना अजून पीएम किसान सम्मान निधी योजनेचे पैसे मिळालेले नाहीत किंवा काही 2-3 हप्त्यापासून मिळत नाही आहे, म्हणजे मित्रांनो त्यामध्ये तुमची काही ना काही एरर आलेला असणार। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला लेटेस्ट जी KYC ती कंप्लीट करून घ्यायची आहे आणि याची तारीख आहे मित्रांनो शेवटची 22 फेब्रुवारी, जी आता येणारी 22 फेब्रुवारी तोपर्यंत मित्रांनो हे काम तुम्हाला करून घ्यायचं आहे। जर तुमचं लँड सीडिंग पेंडिंग असेल तर ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे। जर तुमचं आधार बँकेला लिंक नसेल, बँकला आधार सीड नसेल तर ते तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचे आहे। हे जे तुमचे काम आहे मित्रांनो, 3 प्रकारचे जे काम आहे ते तुम्हाला पहिले कंप्लीट करायचे आहे 22 तारखेपर्यंत। अशी माहिती मित्रांनो कृषी व किसान कल्याण विभागाचे जे ॲडवायझर आहे मनोज कुमार गुप्ता यांनी दिलेली आहे। आणि मित्रांनो, आता मुद्दा राहिला आपला शेवटचा की पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत जो 16 हप्ता मिळणार आहे तो नक्की कधी मिळणार आहे। तर मित्रांनो, आता येणारी जी 22 तारीख आहे तोपर्यंत तर मिळणार नाही आहे, कारण की मित्रांनो तोपर्यंत आपल्याला हे पेंडिंग कामं करायची आहेत, ठीक आहे। आणि ज्यांना मित्रांनो रेग्युलर हप्ते मिळत आहेत त्यांना काही करण्याची गरज नाही आहे, परंतु जे पेंडिंग आहेत, ज्यांचे काही ना काही पेंडिंग आहे ना, त्यांना एक शेवटची संधी आहे येणाऱ्या 22 तारखेपर्यंत त्यांना आपले पेंडिंग राहिलेले जे काम आहे ते कंप्लीट करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, आता जो 16 हप्ता आहे तो 22 तारखेपर्यंत तर मिळणार नाही। 22 तारखेनंतर मित्रांनो म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये किंवा मित्रांनो मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये रिलीज करण्यात येणार आहे। आता मित्रांनो, ही माहिती मी स्वतः मनाने देत नाही, तर याबद्दलची माहिती सुद्धा मित्रांनो जे कृषी व किसान कल्याण विभागाचे ॲडवायझर आहे मनोज कुमार गुप्ता यांनीच दिलेली आहे। त्यांच्या फेसबुकवरती याबद्दलची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे, पॉडकास्ट त्यांच्या करण्यात आलेला होता, त्यामध्ये मित्रांनो ही माहिती यांनी दिलेली आहे। याबद्दलची व्हिडिओ क्लिपसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटीशी समोर दाखवणारच आहे की त्यांनी जो 16 हप्ता रिलीज कधी होणार आहे याबद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तर त्यांनी काय माहिती दिली ती तुम्ही स्वतःही पहा आणि मी जे सांगितले ते मॅच होत असेल तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की जी काही मी माहिती दिलेली आहे ती एकदम खरी आहे। और इस बीएलईस के लिए भी और हमारे फार्मर्स के लिए भी एक लास्ट अपॉर्चुनिटी है कि वो चूंकि ई केवाईसी मैंडेटरी है, ई केवाईसी के बगैर तो आगे भुगतान होगा ही नहीं जो है। और हम भी चूंकि हमारे पास ये पिछले जो कई महीनों से हम कह सकते हैं कि जो पेंडेंसी बढ़ी हुई है हम उसको क्लियर करना चाहते हैं। तो ये लगभग अगर ये सारी पेंडेंसी क्लियर हो जाती है तो इनको इमिडिएटली चूंकि हमने बताया कि अभी आपको फरवरी के अंत में या मार्च के फर्स्ट वीक में उनको 16th इंस्टॉलमेंट मिलने वाली है। तो अगर ये अभी 12 से जो 21 तारीख का जो टाइम है, अगर इस ड्यूरेशन में अगर इनका ई केवाईसी कंप्लीट हो जाता और जो पिछला जो इनका आउटस्टँडिंग है वो भी मिल जाएगा। तर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।